घोडबंदर येथील कासारवडवली आणि आनंदनगर भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कासारवडवली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून या उड्डाणपुलाचे लोकार्पण रखडले होते। या उड्डाणपुलाची ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहिनी आजपासून खुली झाली असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। घोडबंदर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने कासारवडवली उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे। मागील काही महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या कामामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाली होती। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर बसत होता। उड्डाणपुलाखालील मार्गिकेवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कोंडीत भर पडत होती। हा पूल सुरू होणार अशी चर्चा मागील 2 आठवड्यापासून सुरू होती, परंतु विविध कारणांमुळे या उड्डाणपुलाचे लोकार्पण रखडले होते। अखेर या उड्डाणपुलाचे लोकार्पण आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व ओळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि त्यामुळे या प्रकल्पाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे। या उड्डाणपुलावर 300 मिलीमीटर जाडीचा M40 ग्रेड सिमेंट काँक्रीटचा थर असून मध्यभागी असलेल्या भुयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून पुलाचे बांधकाम करण्यात आले। या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसेच JNPT, बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहन चालकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। ऐन पावसाळ्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून या समस्येमुळे हैराण झालेल्या कळवेकरांनी पालिकेच्या प्रभाग समितीवर धडक दिले। ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाण्यातच माणसे राहतात का असा प्रश्न प्रशासनाला विचारलाय। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे। प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय। वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या आजही जाणवत आहे। कळवा, खारीगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढे सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही। तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपात येते। ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात झाली असल्याचा आरोप करत त्याचा निषेधार्थ हे आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आज केले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुभाष देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला आहे। गेल्या 2 दिवसापासून ठाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्याची चाळण झाली। शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांना, वाहन चालकांना धोकादायकरित्या वाहतूक करावी लागत आहे। शहरातील कोपरी, मुख्य आणि अंतर्गत मार्गावरील उड्डाणपूल, सिमेंट काँक्रीटचे मार्ग, घोडबंदर येथील रस्त्याची वाईट अवस्था झाली असून भीषण अपघाताची भीती निर्माण झाली। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेजार झालेत। विद्यार्थी आणि नोकरदार वर्गांचे सर्वाधिक हाल होताना दिसत आहेत। त्यातच ठाण्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर राज्य सरकारच्या विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत, त्यामुळे कोंडीत आणखीन भर पडते। शहरातील रस्ते आणि महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांकडे येतात। त्यामुळे नेमके कोणत्या प्राधिकरणाकडे तक्रारी कराव्यात अशा संभ्रमात ठाणेकर पडले आहेत। त्याचं ठाण्यात मागील 2 ते 3 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली, तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडलेत। शहरातील माजिवडा चौक हा घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई-नाशिक महामार्गाला जोडतो। येथील चौकात खड्डे पडलेत।
हे खड्डे बुजवण्याबाबत वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला असता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेकडून टोलवाटोली सुरू आहे. घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, आनंदनगर, पातळीपाडा, वाघबीळ भागात रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली. दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने या भागात राहणाऱ्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. समाजातील तृतीय पंथांना योग्य पद्धतीने उपचार मिळावेत यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांची याबाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी आरोग्यमंत्र्यांनी कक्ष रचना, निधी मंजुरी आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिलेत. राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने तृतीय पंथ नागरिकांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तृतीयपंथीयांना समाजात वावरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये त्यांना प्रामुख्याने उपचारासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. सामाजिक दडपणामुळे तृतीयपंथी बहुतांश वेळा आपली ओळख लपवून ठेवतात. अशावेळी त्यांना अनेकदा सामान्य विभागामध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे उपचार घेतेवेळी त्यांना अडचणींचे होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष असावा यासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू होता. यासाठी नुकतीच मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी बैठकीत आमदार निरंजन डावखरे तसेच सेवा भारतीचे पदाधिकारी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला. याला प्रतिसाद देत ठाणे जिल्हा रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कासारवडवलीतील शेडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत रोनक ग्रुप कन्स्ट्रक्शन साईटसमोर मोकळ्या जागेत एका 15 ते 17 वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे आढळले. या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात येत असून तिचा खून करणाऱ्या आरोपीचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शेडोबा मंदिर रोडच्या भागात मोकळ्या जागेत हिरव्या रंगाची सलवार कुर्ता परिधान केलेल्या तरुणीचा मृतदेह 5 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आढळला. गळ्याला ओढणी घट्ट आवळून गुंडाळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना मिळाला. रंग काळा सावळा, उंची 4 फूट या वर्णाच्या अज्ञात तरुणीची ओळख पटवण्यात येत असून याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नितीन हांगे यांनी केले. खून झालेली तरुणी कोण आहे, तिचा कोणी आणि कोणत्या कारणामुळे खून केला याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.